थांब रे पिंके, डब्बा काढ ना लवकर. धरून बसली किती वेळची. अरे बापरे, पुष्पा कुठे चालली पुष्पा? ती बी काळी घेऊन. पिंकीले मारायला चालली वाटते पुष्पा. हा संगीताबाई, आता तिले मारतच आणतो मी घरी. किती वेळ सांगितलं, लवकर ये लवकर ये. पण घ्या ऐकते काय ते. तिले जर लेकर भेटले ना खेळायला तर दिवसभर खेळत राहते ते. ना जेवाचं टेन्शन ना अभ्यासाचं टेन्शन. पुष्पा जाऊ दे, मारू नको. लेकर खेळायला गेले की खेळत राहतात, त्याला भान नाही राहत. लहानपण कायले म्हणतात तर. संगीताबाई एवढं करावं लागते का मग? उद्या शाळेत गेले की मॅडम कल्ला करते ना मग, होमवर्क कम्प्लीट नाही केलं म्हणून. नाही नाही, आज तर तिला दाखवतोच मी. पुष्पा कोण पुष्पा लेकराची नांदी लागतो तू? नाही संगीताबाई, पोरीची जात आहे अशीच सवय लागते मग तिले. आतापासून नाही दाबलं ना तर पुढे ऐकत बी नाही मग ते. पिंकी ऐकायला का पिंकी? पिंकीची खैर नाही आता. चल शांताबाईच्या घरी जातो. काय माय किती वेळची वाट पाहून राहिली सविताची, अजून सविताचा पत्ता नाही. हळदी कुंकाली इतक्या वेळ. लेकरं आणा जाते शाळेंदी, ट्युशनला न्याय लागते. हिली काय काळजी नाही काय? मीच करू काय सगळं? अरे बापरे, मै सासू तर समोरच उभी आहे. आता सांग, मला विचारपूस केलं तर मी काय बोलू? सविता कुठे गेली सविता? किती वेळ वाट पाहून राहिली मी, आणि तुला फोन लावला, फोनही उचलून राहिली तू. सविता कुठे गेली होती तू? हळदी कुंकाला गेली होती काय मैत्रिणीच्या घरी? हा 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 बाई, हा हा. शांती तुला सांगितलं ना मी, तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली की हळदी कुंकाले म्हणून. तरी बिचारीले सविताले तेच ते विचारपूस करत राहते का तू? खरंच पण म्हणतात ना, सासू सासूपणा दाखवते म्हणून. शांती तू यांनी बी सासूपणा आला आता, आतापर्यंत नव्हता. चिंतेश बाबा मी काय म्हणून राहिली तिले, जाय ना मैत्रिणीच्या घरी. ते फक्त तिला विचारलं नाही आता घरांनी आली तर कुठे गेलती म्हणून. काय झालं सविता, तू कोण बोलून नाही राहिली? जाय पोरे जाय, थकली अशी कामं करतो. त्या सासूची नादी नको लागू, मला त्या सासूसोबत अर्जंट काम आहे. माहिती सविता काय झालं सविता, कोण तू बोलून नाही राहिली? शांती बस झालं ना, काय झालं करून राहिली. तुला काय वाटते ते का मायच्या घरी गेली काय? चिंतेश बाबा तुम्हाला काय झालं? तुम्ही कोण असे माझ्या वागून राहिले? तुम्हाला म्हटलं का मी काही? ते मै सून होय, मी तिची सासू. आम्ही बाया बाया दोघी सासूला पाहून घेऊ. तुम्ही काय मनामनात बोलून राहिले? काय झालं सविता? नाही नाही, मला माहित आहे सविता टेन्शन मध्ये आहे. सांग सविता, काही राजासमोर काही भांडण गिंडण झालं की काय? नाही आई, कोणासोबत काही नाही झालं. मग सविता तू बोलून कोण नाही राहिली? तुला म्हटलं कुठे गेलती एक महिना दोन नाही करून राहिली सविता तू. आई सांगू मी, तुमच्या समोर माई खोटं बोलायची हिंमतच नाही होत आई. सविता दाना अण्णा लेकर राहिले आता. चिंतेश बाबा तुम्ही मनामनात बोलू नका. तुम्ही काय झालं तिथे जाऊन विचारता ना मला, आणि तिथे सांगू द्या ना तुम्ही. कोण तुम्ही मनामनात बोलून राहिले? सांग सविता कुठे गेलती तू? आई सांगतो मी तुम्हाला खरं खरं सगळं. बाबा नाही, मी कुठे बोलू शकत आई समोर. तुम्हाला किती हवा म्हटलं मी, पण नाही. पै शांताराम. चिंतेश बाबा थांबा ना, काय झालं? कोण चालली तुम्ही? आता तुम्हाला मोठ्या मोठ्या गोष्टी सांगत जा तुम्ही. सांग सविता कुठे गेलती तू? आई माहितीये मला बाबानं काय म्हटलं? मला म्हणत कटलरच्या दुकानातून सामान घे. मला आई 500 रुपये सामान घेऊन दिलं बाबानं, आणि शकून आत्याच्या घरी पाठवलं. मला म्हणत शकून आत्याला असं सांग की मला माझ्या सासूने पाठवलं पाय धुवायले म्हणून, आणि माझ्या सासून सामान दिलं. त्या सासऱ्याला सांगितलं आणि तू गेली सविता. तुला कोण सांगितलं जायले? आई मला बाबा येऊन नांदाला होता आई. अचानक मग दुकानात दिसले. सविता दानं हातपाय जोडत आई. मला कदर आली. मग सविता मला वाटलं नाही तू सगळं घरी गेल्यावर धिंगाणा करून टाकशील म्हणून. सविता काय होय चिंतेश बाबा, चोरून लपून तुमचे धंदे चालूच आहेत की अजून? उद्या घरी नेऊन द्या ना बहीणच्या घरी. मया नावाचा बहाणा सांगून सुनील पाठवता तुम्ही. कोण तुम्हाला शरम लागली का जायची? एवढं आहे तर स्वतः गेलं पाहिजे. कायले तुम्हाला कोणाचा सहारा घ्यायला लागते? शांती तू बोलू नको शांती.
माझ्या मनातली लय रागून राहिला शांती झाला. तू बोलशील ना तो काही पेक्षा काही होऊन जाईल. चुप बस एकदम. पण सविता, तुला कधी त्या सासान म्हटलं त्या हिरीत टाकून जीव दे, तू देशील का सविता? तुला अक्कल पाहिजे होती ना. पण काही गरज आहे का तुला जायची? तुला माहित आहे ना किती भानगडी बाई आहे म्हणून. ते आपलं घर बर्बाद करायच्या मागा लागली होती, तर तू तिच्या घरी गेली माझ्या नावाचा बहाणा घेऊन. आई, मै चुकलं आई, खरोखर चुकलं आई. मला बाबाच्या म्हटल्यानं ऐका नव्हतं लागत आई. मी जा ना चिंतेचे बाबा, अजून घेऊन जा तुम्ही काही साड्या गिड्या लागतील तर घेऊन जा. दुकानातून उतारी करून ठेवा आणि घेऊन जा बहीणच्या घरी. तुम्ही तुमची बहीण लय लाडाची आहे व तुमच्या. जा जा जा, पूर्णाच्या पुढे पाहुणचा करते तुम्हाला. जा तुम्ही जा. शांती, माझी बहीण आहेच माझ्या लाडाची, तू समजू नको. सोनही तशीच आणि सासू बी तशीच. कोणावर विश्वास होता येत नाही. मला माहित नाही अशी करते म्हणून हे पोरगी. शांताबाई, आहे काय घरी शांताबाई? जाणं, कपडे काढ, लेकराला घेऊन येणं शाळेतून. सगळं माझ्या भरोशावर पाहतं काय? तो राजा कुठे गेला? शांताबाई, मेली शांताबाई. काही आवाज नका देऊ. कोण आहे तर? काय झालं शांताबाई? कोण आवाज देऊन नाही राहिली? काही नाही संगीता, काय म्हणत होती सांग. शांताबाई, चलत नाही हळदी कुंकाले कविताच्या घरी? बोलावणं नाही की तुले? आहे मला बोलावणं, काही येत नाही मी. मूळ नियम आहे चांगलं. आई, जाना तुम्ही. तुम्ही कोण तुमचं मूळ खराब करून टाकू राहिले? तूच तर माझं मूळ खराब करून राहिली. माझ्या नावाचा बहाणा घेऊन गेली तिच्या घरी तू. तिने काय म्हटलं शी? पाय, शेवटी शांतीनं माघार घेतली म्हणून माझ्या नावाचा झेंडा पेरून आली ना सविता तू. माझ्या नावाचा. काय झालं शांताबाई? काही झालं संगीता. कुठे वय लागतं? चल, चलता का सविताच्या घरी? तिने बोलावलं मला. चल माझ्यासोबत. सविता, काय झालं सविता? काही नाही संगीता काकू, माझी चुकी आहे सगळी. माझ्या सासानं पाठवलं होतं मला शकून आत्याच्या घरी. माझ्या सासूचं नाव सांगून सामान घेऊन दिलं सासऱ्यानं. त्या सासूचं सांग पाठवलं असं सांग म्हणे. मी तसंच केलं. मय चुकलं, खरंच चुकलं मय. नाही नाही सविता, तू हे चुकलं नाही. तू तर सगळं बरोबर आहे. आता आज त्या हे नेऊन दिलं, उद्या अजून काही करतो तू माझ्या नावानं. असंच करत जाय तू आता. पोरगाय तसाच, नवराय तसाच, आणि सून बी आज तशीच झाली. मस्त कामात सविता, असेच कामं कर चांगले तू. शांताबाई, गरम नको शांताबाई, शांततेनं घे सगळं. काय घेतं शांततेनं? सगळ्यात धिंगाणा केल्यावर शांततेनं घ्यायला होता संगीता मला. एक झालं की एक झालं की टेन्शन चालू आहे मला. त्या रिंकूच्या सासूचं टेन्शन. पाय धुवायला बोलवून राहिली. इकडे घरांची कायचीच सोय नाही. सांग कशी जाऊ पाय धुवायले? चल, उसने पैसे मागतो कोणाले आणि पाहतो पाय धुवायचं करायचं. संगीता, मला 500 रुपये दे तू उसने. माझ्यापाशी काहीच पैसे नाही संगीता. माझ्या पोरीच्या घरी जा लागते मला इनीचे पाय धुवायसाठी. शांताबाई, इनीचे पाय धुणं का ते 500 रुपयांनी होऊन राहिलं काय? होते होते संगीता होते. कामाचं केलं न झालं. शिल्लकचं घेत नाही बसत मी. हा शांताबाई, चल देतो पैसे आणि त्यासोबत बी येतो मी. चल.